अगदी मन लावून घासता आता सगळं बकरो. आता किती बकरे आहेत रामा? एकच हा मोठो. एकच हा. मग हाय कशा धार काढणारे आपा आहोत ना? नाही जास्त धार शाप गेलो ना. हा आता तेवढी येणार ना बारक्या. सगळं बकरो आता एकट्यानंच कापूचा वाटता. नाही बकरो गेले गेले आता कापतले सुरुवात करतले तसं आपण टाकणार आहे आता. नमस्कार मित्रांनो, मी शैलू मिस्त्री SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, आज आमच्या गावचा पॉस आहे आणि पॉस म्हणजे काय, जर तुमच्या गावात जर होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या पॉस करण्यासाठी आमच्याकडे बकरू आहे. तर आता आम्ही देवासाठी म्हणजे चवाट्याला जातो बकरू कापूसाठी. तर माझ्या पाठीमागे आप्पा पण आहेत आणि सगळी मंडळी थोडी पुढे गेली आहेत बकरू कापूसाठी. आता सकाळचे त्यांनी 8चं टायमिंग दिले आणि आता सकाळचे 8 वाजले ना. 8 वाजता आता आम्ही निघाला. आणि परत त्याच्यासाठी लागणारा जो वाटाप असता तर त्या वाटाप यंदा आहे म्हणजे देवळी मामाकडे व्हायचा दरवर्षी, पण यंदा देवळी मामा आपल्यात नसल्यामुळे ते करणार नाही. आणि आमच्या मंदिरात ना म्हणजे जेव्हा देवाचं काम असतात, जेव्हा उपवास होता त्याच्यासाठीचा का वाटा बिटाप लागणार ना, तर दरवर्षी म्हणजे प्रत्येक टायमिंगला ना हे देवळी मामांच्या घरातच होता. तर त्यास पण यंदा होणार नाही, कारण देवळी मामा आपल्यात नसल्यामुळे ते यंदा करणं बरोबर नाही. तर यंदा ते आपल्या गावच्या मंदिरातच करणार चवाट्यावरती. तिकडे वाटाप काढूक मदत करूक ही मांडावरची पण जायची आणि आमच्या वाडीतली पण जायची आणि ती सगळी आता तिकडे न आता चवाट्यावरती जाणारच. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा पोसाचो पोष्टीचो. तर आम्ही सगळे आता निघाला आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरा नको, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन येतील तुमच्यापर्यंत नक्की पोचत राहतील. तर आता आम्ही निघता चवाट्यावरती जाऊ. आणि इकडे सगळे जानू मनू आणि तनू आडळे घेऊन येली आहेत वाटाप काढू. जानूचं आडळ बघ केवढं सोहा. ही पळतली ती का वाटाप काढणार नाही. कोणा ही तुम्ही ना ती फक्त उडू अकडे तकडे बघतली आणि पळाक बघतली घरात. ओ काय मग आता बदना काय असतं तुमची? आता 22 आणि 23 ला पंतूरला स्पर्धा असतात काय? स्पर्धेकच बाहेर बाहेर. तरी कितीची बक्षीस हे केला अजून तर? मग 1-2 मध्ये आस. हा पण तुमका हे पण म्हणजे तुमच्या वाडीतली पोरही पण मस्त सपोर्टला गावले. ते असतात ना प्रत्येक बदनात की वेग. मंदिराच्या बाजूला बघा वाटपाचं काम चालू आहे. आता सगळी इली आहेत, सुरुवात झाली आहे. किती किलो म्हणजे लाईटी नाहीत गे. एक भेटले दुसरी पेटले. हो दिला तुम्ही कामा करतास की नाही तास भाऊ गेलंय. किती किलो कांदे आहेत गे? एक गोंती आहे म्हणते. प्रत्येक जण आपापलं आढाळू आणतात पिशी येत ना. प्रत्येक जण म्हणतात आपापलं आढाळू आणतात पिशी येत. जागा आधी बुकिंग केलेली आहे. यासाठी एक नारळ फोडतात. तरी किती नारळ फोडतात? 85 आहेत. हा 85 अजून 10 नाही. हा 85 नारळ अजून 10. ही मशीन काय ग्राइंडर वाट मिक्सरचे ग्राइंडर आहे तो. ग्राइंडर वाटपाची ना ती. ही मशीन आहे ना ती लगद्याच्या गणपतीक वापरते. लगदो पण व्यवस्थित विष होता वाटप. ही कोणी दिली हो?
40 नारळ फोडूचे, सॉरी किती ते 100 नारळ, 85 10 95. 95 म्हणजे 100च झाले. फोडू लागा काय, फोडूक लागा काय, कोयतो एकच झाला. एकच हा. मग अनुभव होतो घराकडनं, आमच्याकडे असतो ना कोयतो. तुम्ही चांगली लसूण सोलू का असं चांगलं येतं फोटो. लसूण चांगली आणि कशी बोलणार हे माळेकरांचे कोण येऊन आहेत, येतील आता. तुम्हीच पहिला नंबर लावला. हो जरा पहिली संध्याकाळपासून चांगल्या मला परत छे, हे काय आरामात कापतं. काय नाही, जानू वर बघ, जानू वर बघ, जानू गो वर बघ. लगीन रडता जर तोंडा काय लागला. रडता या. माझे डोळे झोंबाक लागले. तुझे डोळे झोपले मग आमचे नाही. तुमचा सवय मग म्हणून नाही कसा रडत अजून. बघूया फोटो दाखव, हा? फोटो फोटो तसं नाही दिसत हा. व्हिडिओ चालू आहे फोटो. गो म्हणू रड. अरे वा, आता काय हरकत नाही, आता झाला सगळा. म्हणजे आता लगेच होतं ना म्हणता. आता बाई गेल्यात ना. दोन दोन प्रत्येकाने आडाळे आणले नाही तर. आडव नवीन करून घेतलं पाहिजे. काय जाऊन दे, यांना एवढी पिशवी घेतल्या ना 2 वाटाला. सगळ्यांच्या लेट येतात आई, सगळी जवळजवळ 1 तास लेट इली. 1 तास लेट इलास तुम्ही, 1 तास. मग नाही नाही हा, म्हणूनच घेतलंय मी करू. हा हा, हळूहळू मंडळी वाढता. काय 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 जे ह्या काय नारळाचा का माहिती ना, एका दिलेला होता सोलू. आपल्या भाषेत काय नाही, आपल्या भाषेत पिशी घेतलेलं नाही काय. काय कसलो मांडावर गेला होतो, काढलंय मांडावरचं. तुम्ही काही इलाज लेट इलास, मग तसं झाला माझा करून. मुंबईवर ना खास काय आणलास, खाऊ काय आणलास सांगा, खाऊ काय आणला. येत येत आणू कोण इला, आणि कोण मी आणि भाई बहुजण इला. बाकी बरं आहे ना. बाकी ठीक तुमचं होय. बघताच ना तिकडे हे आपली सगळी मंडळी आपलीच होता होय होय. सगळ्यांची. हळूहळू गर्दी वाढता. गर्दी वाढता वाढून दे. काय गोदमलं हा. सगळ्यांनी अडवलं नाही. एवढी माणसं नाव काढा मामांचा. हा तिथं दोघांचा देवळीचा पहिला काढा. होय बाबा, नाही तर आता ऐकत असते सुना सुना त्यांची. दूर आहे ना. हा होय होय. आता पाय खा नाही असतो. हा अजून आता काय ना मागे नाही त्याच्या सवया त्याच्यापेक्षा मोठे काम केलं बारीक होत. थोडा थोडा टाकले. तू गणपतीचा काम करताना तुटलं होतं वाटतं गड्ड. एवढाच लाव बघूया. ना यो सुतारा मेथी नव्हे. थोडा थोडा लाव ना. माझा
नारायण गोविंद वासुदेवाय हरे राम. अभिषेक आपला की जरा बस. जनगे आता वर कर डोळे बुया ना. आता नाही रडत आता संपले म्हणता कांदे. एडिटिंगचा आता एडिटिंगचा. जरा पातळ ग. आमचं का मन कर मोहन आहे गोळा. तर होळच्या तुझी कशी आहे शिकार कशी बकऱ्या केलेली आहे गावागावांनी निकोळ्याकडून त्या परमांचं कसं आम्ही आता सुरूच आहे का लावणार आहे. तुझी आपले माणसं इथं भरलेलं होता मान्य करून घे. गावागावाचे कॉलेज सामील होणार आहे. काय काय नाव लावायची का तुझी कशी साईड बकऱ्या मी कशी तुझी लावणार असा तळेचं काम करणार असा तुझी लावता असा ती मान्य करून घे. एकट्याच काय तिकडे टोप भर त्या पाणी दिलं असतं. एका वाटू ठेवूच नको तुम्ही पाणी. काय दमलास ना गोल दमलास ना. कांदा चिरून म्हणून पाणी पितोय. पाणी घेऊन येतो. तिथे बघू. जे सुक्याच्या तर लागण आहे ना मिक्सर मध्ये. पाणी टाकल्याशिवाय लागणारच नाही का. अरे वा वाटा पकडे थंड होऊन ठेवलेला. एकच तांबे पाणी टाकू आणि एकच परत वाटत टाकायचं. पण पाणी याशिवाय लागणारच नाही तो. एकच तांबे टाकायचं. मोठं तांबे असतं एवढं ना तेवढंच टाकायचं. मग मिक्सर आणतो लागला. मिक्सर काय नाही आणलास. त्यांनी तुमच्या वाडीतल्याने आणलं. आमच्या वाडीत नाही. माझं कसं होतं रे माझा होता गेला ना का तो मानत होता. हे देवाच्या पोस्टाचं वाटप आहे. तरी किती किलो होतं असतात आपला या वाटप सगळा मिळून. किती म्हणजे जवळजवळ 20 कांदे फोडणीला लागतो. 50 किलो आणि नारळ 100. एवढा सगळ्यात सुक्या खोबरा एवढा सगळा वाटप. सांग सांग बोलली ती माका. हिला सांगितलं
माझी बहीण आधी म्हणजे कशी काय कशी काय कसवांची हा माझा पण बाजूकाचा पोखरणला हा काय मग तर सांगितलं नसतं ना त्याचे दात ते बकऱ्याचे लावले असते दात बघा तरी जाणार कधी तुम्ही आता धुळवड करू तुमचं गाव कोणतं पण नक्की घोडग्यावरने मग मटण नीट करून तर झाला आता आग पेटून लगेच रेसिपी सुरुवात कारण पॉस संध्याकाळी 5 वाजता करूचा मीठ आधीच टाकतात नाही खाली येईल पण मिठाचा प्रमाण नाही काय तुम्ही काय अजिबात टेन्शन करू नका. त्याचा काय व्यवस्थित जरा बस 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 ऐकलं तुम्ही झाडा बिडा कधी मारून ठेव तेवढ्या दिसतात अजून पाचपाच्या मनानं मीठ किती लागतं आठ एक शिरला 8-9 शिरला म्हणजे 2 पिशवी होतं. मटणा पण व्हायचा लागाव काय तसा किती किलो मसाला तरी 3 किलो बस भाई काही बस 3 किलो बाकी तो फास्ट भाई शूटिंग चालू हा मुलाखत व्यवस्थित ठीक आहे तिथे बाहेर असतं तर दिली असती. ते डायरेक्ट मिक्स करतात गरम मसाल्यात सॉरी हो गरम मसाला पाकिट सुहाना गरम मसाला हे किती पाकिट आहेत सुहानाची 200 ग्रामची 1 किलो सगळं होतं सगळे होतं ना सगळं लागतं ना. कसला पाकिट हा एव्हरेस्ट कढीला का कोण तरी किती किलो मटण पडला सध्या साधारण 30 20 किलोच्या हिशोबाने 25 ना घालते लगेच तर 25 किलो असतात माझ्या मते लगेच घालता येईल तो बोलतो मी त्याची देता बाबा कपार मारून आता पाणी आहे आवाज होतो ना आवाज नाही जमा आवाज तर किती लिटर तेल लागतं 5-6 लिटर 5 लिटर खूप झाला तर जवळजवळ 5 लिटर तेल टाकलेलं आणि त्याच्यानंतर 5 लिटर तेलानंतर ते आता व्यवस्थित फोडणी देणार आता एकच आवाज मस्त आहे तेल चांगला गरम झाला आणि त्याच्यानंतर फोडणीसाठी एक कांदे
नॉर्मल भाजत जाऊ जवळजवळ 20 ते 25 मिनिटं झाली आहेत कांदो गरम होऊ दिल्याने आणि त्याच्यानंतर ही आला पेस्ट आला लसूण ते ते पण कांदो व्यवस्थित भाजल्यानंतर 20 ते 25 मिनिटांनी आला पेस्ट टाकल्याने त्याच्यानंतर जवळजवळ 3 किलो त्यात गरम मसाला सगळं मिक्स केलेलो आणि टाकलेलं फोडणी देतात मसाल्याची व्यवस्थित आणि मित्रांनो चमचो ना तो व्यवस्थित बुडी न लागताना ढवळत राहायचं लागतं नाही तर बुडी ते सगळं चिकाटणार. काही ना काय आहे गावकर बघा तरी हे नंतर टाका मसाला ढाकण मारताना अरे हुकम सरबत इधर सगळा पुसात टाका मसालो. तर मित्रांनो आता खरी मेहनत आहे कारण या चमच्या खूप ताकद लागतात आणि शेवटपर्यंत शिजा जागा त्या ढवळतच लागतात पूर्ण मटण शिजा जागा. टाक जरा फुसत राहा नको रे घेऊन घेते आता 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 आग करा आग नाही लागा मित्रांनो कलर एक नंबर येलो बघा तुम्ही एकदम लाल भडक तुमच्याच रंगूसाठी आम्ही एकदम मसाल्यात एकदम चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे तिकडे मला टाकायला या साईड एकदा या साईड काका नो किती उशीर वाढ बघली तमानपत्री हे लय नको घालू दोन्ही करून टाकूया थांबा कुस्कर करून मार मारू या साईड हो कुस्कर करा या साईड नवा आता आयताच आहे त्याकडे नाही मगाशी ते त्यासाठी ढवळत होते ना. लय उशीर वाढ बघले आता एक नंबर अध्यक्ष कट करून दे का ना एकाची 4 पाना करा जेमतेम तमानपत्री सारख्याच वाटतात आपण ह्या तमालपत्र वेगळा ह्या तमालपत्र 5 मसाला एक मसाला खर्च 5 मसाले ह्या तमालपत्र 5 मसाला हा जांभळीच्या पाना वास मस्त आहे आता ह्या 5 पानातला व्हायचा कट मारू सांगा पाच गरम मसाल्यांचा वास येणार एका पानात होय ना काय हो एका पानात 5 गरम मसाल्याचा वास येणार होय होय असं हिशोब ह्या बघ ह्या पान ह्या घातलाच नाही त्या दिवशी म्हणता काय कसला त्यात 5 मसाल्याचा हा घेतलंय मी आता सेम असं जांभळीच्या पानागत आहे होय होय एकदम नरम लबलबीत होते कडकडीत लय बारीक नको 2 तुकडे दोन वडले तरी झाले लय भारी करू मध्ये म्हणून पाण्यात घातल्याने म्हणते होय काय आणल्याने काय पाण्यात गावली सगळी म्हणते काला पटकन घालून म्हणा काय का नको आमका मरणाची कट बीट मारण्याची गरज नाही आता त्याच्यातच ह्या होऊन जाते ना पाणी अरे पण पंढरी आहे 8 दिवस जो देव
तुमच्यापैकी जागेला कोण हा पंढरी हा ना पंढरी आहे, शोधून गावलं जात का? ढवळून ढवळून हैराण नको बावळे जातात ना सगळे. वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव. आम्ही 50-60 किलो आमचं 50-60 म्हणजे ह्याच्याबद्दल काही शिजवायचे तुम्ही काय ह्याच्याबद्दल काही शिजवायचे खय चिकन मटन हय हां तेच बाहेरच विचारतो तुम्ही बोललात ना बाहेर. मित्रांनो दिलीप काका आता दमले ढवळून ढवळून आणि आता आमचे फोंड्याचे घाडी काका म्हणजे हरकूच आहेत पण रवतात फोंड्यात. हे पण थोड्या उशीर दमतले. जवळजवळ 3 तास लागतात ना हो हां ह्या पूर्ण 2.5 तास लागतात ना आणि 2.5 तास नुसतं चमचो ढवळूचा त्या म्हणून त्यांचे बावळे काय म्हणत असतील हात काय म्हणत असतील. आम्ही व्हिडिओत फक्त दाखवताना सगळा कट करून शॉर्ट मेन तेवढा दाखवता. जवळजवळ 1 तासानं आता किती लिटर पाणी आहे 20 लिटर पाणी आहे ना म्हणजे 5 कसे वाटणार नाही मग आता वाटा वाटणार 8 लिटर एक कळी. वाटा कधी या अर्ध्या तासात टाकायचं की 1 तासात शिजल्यावर वाटपाचा कार्यक्रम होईल असा म्हण. मित्रांनो आता झाकण मारून ठेवलं आणि जोपर्यंत मटण शिजत नाही बघणार नंतर 15 मिनिटांनी अर्ध्या तासाने शिजल्यावरती नंतर वाटप टाकणार त्याच्यात. वाटा पिला का झाला ठीक आहे काल केलं ना माका पण केलं चल मग शाईन लगेच आहे मग आता लगेच जाऊचा. आता वाश येऊ लागलो हो माका हा भारी येतात. किती अजून आटा बघा काय बघ आटलं तर मग ढकलूया परत सगळी चटणी नको. मी तर 1 2 3 टोप वाटाफा आणि 1 बादली छोटी झाला आता चांगला शिजला ना वाटप टाकायचं नाही. तर मित्र ह्याचं आता मटण हा जवळजवळ आता 2 तास शिजतं 2 तास झाले ना हो आणि पूर्ण वरती तो एकदम करी येत नाही वरती करी येत नाही तोपर्यंत ना वाटप टाकणार नाही. तो अजून 15-20 मिनिटं लागतील ते का करी येऊ आणि कसं लाल लाल भडक दिसता का बघा त्या धुरामुळे काय दिसत नाही हा. आणि आता मला वास तर खूप छान येता 1 नंबर. चला मॅची खेळाक जाऊची कोंडियात निदान बघूक तरी जाय आता. आमचेच पोरगे गेले आहेत खेळाक कोंडियातच. काय वाटाप टाकू घे आचारांका रंगवला. त्यांच्याचं लक्ष काय आहे संताचं लक्ष नाही आले. माणूस भरपूर 1000च्या वर हो 1000च्या वर माणूस असतात आणि बाहेर ना लोक येतात इथून ना गावाबाहेर लईत 1.5च्या वर नाही. चला तर अशा प्रकारे मित्रांनो मटण आमचा शिजला आणि त्याच्यानंतर आता वाटाप आणि अशी रेसिपी आता आपली पूर्ण झाली. मीठ तर काय हे बरं आलं त्याच्यात पाणी घातलं काय
बघूक तरी जाय माका खेळा घेत नाहीत आता, कारण लेट झाले ऑलरेडी. एकदा लेट झाल्यावर आमका परमिशन देत नाही. अरे अजून डबो पण आहे हो. तर अजून आपला चवीनुसार थोडा मीठ रावलेला आणि अजून एक पिशवी टाकूची आहे मिठाची. थोडाच टाका आता, लागतं ना. येईल आता जीवात जीव येईल. मग घरात जाऊन कपडे बदलायचे आहेत, बाकी काय ना. तू खाली तुला हो तुम्ही येतास, चला. एकदम पुढे बरोबर आहे. तर आता आम्ही क्रिकेट काय केलं नाही. आमच्या समोरचे प्लेयर दमले आहेत बिचाऱ्यांना, जेवण भेटत नाही म्हणून. काय माझी काय गावची पाळी येता बघ. मॅच करूचच नाही, डायरेक्ट पसाचं दाखवच. बरं आपल्याला माहिती आहे काय आहे तुमका. काय नाही तिकडचं पाणी पिऊ नका. आमच्या प्लेअर साठी आम्ही हे थंड पाणी प्याले नाही ते पाणी म्हणून थंड आणलंय. बाटली पडली मला आणताना वाटेत. मॅन ऑफ द मॅच ठरलेला प्रथमेश याला ट्रॉफीचे वितरण करण्यात येईल. कृपया प्रथमेश या ठिकाणी यायचंय. सलग त्याला भेटलेले हे द्वितीय मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आहे. प्रथमेश याच्या बघलं का पाण्याची पावर अवघा जेवढे लांब षटकार नाही मारलं. म्हणतो आमका जाग्यावर बसवतो म्हणता पाणी पिऊन हो म्हणता. आता आम्ही घराकडे गेलो क्रिकेट खेळून 2 मॅच जिंकलो आणि परवा जाऊचा. आणि आता पोसाक चालला. माझ्या पाठी दत्तो आणि वेदांशू आजच येलो मुंबईवरनं. पाना काढतात. तर अगोदर 10-15 वर्षापूर्वी जेव्हा कोणाकडे डबे नव्हते ना, म्हणजे कमी प्रमाणात होते, तेव्हा हीच पाना काढायचे. तर त्या बस झाला 2च पानावरती देतले, जास्त नको. जर ठेव गावली म्हणून माका द्या नंतर. शुभमाने आहे सगळे वेटिंगला आधीच. मॅच काय केला हो क्रिकेट. तर आम्ही याच्या अगोदर मंडळी हळूहळू जमा होता वाढता, त्यासाठी बाहेर पण खूप हो दाखवत नाही. त्या दिवशी पाव खाताना केलं काय तुम्ही पाना अंदाज डबो ना परंपरा राखतास. हा एक एका वर्गातले मित्र जवळजवळ 50 वर्षांनी भेटताना. काय तुम्ही काय अंदाज पाना अंदाज की डबो अंदाज. पॉस इकडे उभे बरोबर आहे.
हळूहळू मित्रांनो जसा गाराणा झाला ना तसा सगळी मंडळी बसा घेऊन लागली. ते बघा त्या मंदिराच्या गेटपासून सगळ्यांनी बसा रांगेत सुरू केल्याने आणि एकच बकरो आणि एका बकऱ्याचा प्रसाद पूर्ण गावापुरता गावाबाहेर येईल पण लोक येतात. यासाठी मंदिराच्या समोर पण लोक सगळी आता बसत आणि बरेचसे लोक अजून हो येता हो काय समोसा तिला टाकलेलं आहे ना. हा मी माका फोन करत होतो ते माका फोन कशा करत होतं पण मी त्याचं उचललंय ना. हो असंच हा आणि अजूनही परंपरा जपणारे अभि पानाचे डबोन आणता पानं आणतात. त्याचबरोबर रितेश पण मोबाईल दाखवचा नसता. ए मॅच जिंकला सोमवारी जाऊचा. परत 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 कर. सगळी मजा लुटतात. अरे मग काय टॅक्स बसवा आता वाढले युट्यूबवर बोर्ड लावून झालो. फॉलोअर किती झाले तुझे? माझे फॉलोअर सबस्क्रायबर झाले 12,000च्या वर गेले. कट करतले तर त्या डबोते मला आई ना जाते मी माका बघवत नाही. सगळी आमच्या वाटेतली बसली आहेत यासाठी सगळी आमच्या वाडीतली बसली आहेत कर्नाटकापासून. माका पण आता जागा बघू तर की आधीच वाडी दाखवलेली आहे. वाडी क्या खा रे क्या घराकडनं खाऊन येलोय मी आधीच. की खा देवाची वाडी दाखवली. वाडी तकडे दाखवून झाली आपल्या खाऊ काय बसा. आता काय झाले ती भाकरीची अवस्था. गेटपासून प्रसाद वाटप सुरुवात झाली आहे. म्हणजेच बाहेरच्या बाहेर तिकडे प्रसाद घेतल्यानंतर त्यासाठी उठून निघून जातील. एकदाच घ्यायचा परत बसशाल यो केस टोप लावून. म्हणजे जसे प्रत्येक प्रसाद भेटता ना तसं त्याच साईडीत म्हणजे मंदिराच्या दिशेनं मंदिराच्या त्या साईडने गेटने सगळे बाहेर जातात म्हणून त्यासाठी सुरुवात करतात गेटपासून. ते बघा सगळी मंडळी उठली जसं प्रसाद भेटलं तसं. दोनच लावायची मुंबईवर नाही लिहित खास प्रसाद. हां हो दोनच लावले हो SM मालवणी. हो एकाच याच्यात वाढा त्यांका. प्रसाद खाऊन बघ मग टेस्ट सांग. घेतलेला याच्या अगोदर कुठे दुसऱ्यांदा लहानपणी एकदा टेस्ट करून सांग कसा सांग तरी. अरे हय खाऊन बघ पहिली टेस्ट वेगळी आणि मंदिराच्या बाहेर गेल्यानंतरची टेस्ट वेगळी लागते. आणि ह्याच घराकडे जाऊन खाऊन बघ कसा लागतं मग सांग टेस्ट हा की नाही ते. हयच लागणार चांगला. हा चला भेटला ना ते बघा जसं प्रत्येकाक प्रसाद भेटलो तशी सगळी मंडळी जी ती घरात जाऊन निघाली. पानाबाग इथे लावल्यानं
लावचे 2 माझे फक्त 2च मी एका त्याच्यात घेतलं. किती वेळा म्हणजे आमचाच आहे आमच्यासाठीच आहे. काका वाटतं ही तिसरी फेरी आहे. आमच्यासाठीच आहे. तुझ्यासाठीच आहे, आपण दुसऱ्यांका काढून घेऊया पण. तुम्ही थांबवलास काय? पटेल ठेवलेले आहेत बघू किती घेतात किती नाही. फोन कर. ओके ह्याच्यातच वाढ. अरे पाण्यात ठेवलं असतं. नको नको हो भेटला ना तुमका. खायच नाही म्हणता खायच नाही म्हणता. मला लागत असं सगळ्यांना देऊन झाला आम्ही ओके नको नको गाळा बाबा. चला आपल्याला तो प्रसाद भेटलो तर आपण घरात जाऊया. बघू तुझ्या अगोदर घेऊन पण झाला. तुझी मजा आहे. माझ्या अगोदर बसलास. तर मंडळी असं होतो आजचं पूर्ण दिवसाचा व्हिडिओ. तर सकाळी बकरो म्हणजे देवाक मानवण्यापासून त्याचबरोबर दुपारनंतर ती रेसिपी बघितला. त्याच्यानंतर आम्ही क्रिकेट खेळा गेला. असं बरंचसं आजचं व्हिडिओ खूप मोठं होणार आहे. एडिट करू बसल्यावर तर समजात. आणि हो देवाचा प्रसाद. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण सांगा तुमच्या इकडे जर अशी प्रथा असतात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. आणि आता मी लय घराकडे आणि संध्याकाळ खूप झाली आहे. आणि माझ्या पाटणं हळूहळू येतच सगळे. हे बघा घेऊन येलं का? कोणाक घेऊन येतो. अरे बा ह्या घेऊन येलं मग काय घेऊन येलं का? आणि होय. कोणाक नाही नेलं? नाही म्हणता झोपलो आणि पाठीमागे जरा मटण नीट करून दमलो हा पण भूषण. बघलं टेस्ट बघलं जरा चांगली बघून ना माझी. टेस्ट एक नंबर होती. आवडली माका. लय आवडला. भारी झाली आहे. मग